तर यानंतरची बातमी आहे रोहिणी खडसे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात। चाकणकरांनी किमान नगरसेवक होऊन दाखवावं, रुपाली चाकणकर यांच्या विधानाला रोहिणी खडसे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपलेली पाहायला मिळते। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना अजित पवारांनी निवडून आणलंय असं विधान दादा गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं होतं। दरम्यान रुपाली चाकणकर यांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असा टोला आता सुप्रिया गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी नाव न घेता लगावलाय। दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाहीये। दुसरी गोष्ट, जे खासदार दादांबद्दल बोलतात त्यांना दादांनी विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले। त्यांच्या जर सभा पाहिला, अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं। त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं, परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे। महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवंय। त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं। आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि खासदार अमोलदादा कोल्हे यांना अजितदादांनी निवडून आणलंय असं काहींचं म्हणणं आहे। माझी त्यांना एकच सांगणं आहे की पहिले तुम्हाला किमान नगरसेवक पदासाठी तरी त्यांनी निवडून आणून दाखवावं, मग आम्ही बाकीच्या गोष्टी तुमच्या मान्य करू, पण किमान नगरसेवक तरी होऊन दाखवा।